मी लाईव्ह टी व्ही विश्व 24 तास न्यूज विष्णू महादेव कुंभार. आज तुम्ही फिल्म इंडस्ट्रीत जे प्रवेश केला आहे, तुम्ही मूळचे अकलूजचे, बरोबर. तर तुमचं पूर्ण नाव सांगा. नमस्कार. प्रथमतः मी विश्व 24 या चॅनलला आणि माझे काका विष्णू काका कुंभार पत्रकार यांना खरंच मनापासून धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा या चॅनलसाठी. आणि माझं पूर्ण नाव सोमनाथ बलभीम वैष्णव. मी मूळचा अकलूजचा आहे. शिक्षण किती झालं आपलं? माझं शिक्षण मास्टर ऑफ थिएटर आर्ट्स. मी नाट्यशास्त्रामध्येच पदवी घेतलेली आहे. जर तुम्ही हे करताना तुम्हाला आलेला अनुभव, अडचणी पाहिल्या, अडचणीवर मात करून फिल्म इंडस्ट्रीत प्रवेश करणे हे कोणालाही जमत नाही. तर तुम्ही पहिल्यांदा तुम्हाला हिंट किंवा प्रवेश कसा मिळाला? पहिल्यांदा तर मी सांगतो की या क्षेत्रामध्ये पण शिक्षण असतं हेच माहीत नव्हतं. पण काय झालं की मला नंतर काही मुलांमार्फत किंवा विद्यार्थ्यांमार्फत कळलं की पुण्यामध्ये ललित कला केंद्र आहे. मग तिथे मी धडपड केली ॲडमिशन मिळवण्याची, पण तिथे मला ॲडमिशन मिळालं नाही. पुण्यातून असं कळलं की भाऊ मुंबई विद्यापीठामध्ये सुद्धा एक कोर्स आहे मास्टर ऑफ थिएटर आर्ट्स, जो MA पदवीचा कोर्स आहे. मग मी तिथे प्रयत्न केले आणि योगायोगाने माझा तिथे नंबर लागला. बरं, त्या फिल्म इंडस्ट्रीत जेव्हा काय सिरियल चालू होत्या, त्या सिरियलमध्ये तुम्हाला पहिलं ऑडिशन कुणी दिलं आणि पहिला तुम्हाला सिरियलमध्ये कुणी प्रवेश दिला ते महत्वाचं आहे. ही गोष्ट 2010ची. मी प्रथमतः ब्रह्मांड नायक गजानन महाराजांची जी सिरियल होती, त्या सिरियलचे दिग्दर्शक होते तानाजी घाडगे सर, जे आपल्या पंढरपूरचे. तर त्या सिरियलमधून पासून माझी सुरुवात झाली आणि तानाजी सरांनी मला पहिल्यांदा संधी दिली असं म्हणता येईल. म्हणजे खूप खूप धन्यवाद. तुम्हाला त्यांनी संधी दिली. त्याच्यानंतर तुमच्या गाजलेल्या सिरियल आहे बाळूमामा सिरियल म्हणून, मी स्वतः बघितलेले आहे. तर त्या सिरियलमध्ये तुमचा रोल काय होता? बाळूमामा सिरियलमध्ये मी 3-4 भागांमध्ये काम केलेलं आहे. पण त्यातली एक कथा आमची खूप फेमस झाली, भावाभावांची, दिनकर आणि सुधाकर. तर ती कथा खूप प्रसिद्ध झाली. ती लॉकडाऊनमध्ये दाखवण्यात आली. आता ही स्टार प्रवाह HD वर सुरू आहे, तर तिथे तुम्ही बघू शकता. तर ती कथा खूप प्रसिद्ध झाली आणि त्या कथेमध्ये खूप अर्थ होता. बाळूमामांचे काय साक्षात्कार काय होतं किंवा जे वाईट वागतात त्यांना कसे बाळूमामा शिक्षा करतात हे त्या कथेमध्ये होतं. त्यामुळे कथा खूप गाजली आणि त्या कथेमुळे मलाही नाव मिळालं. महाराष्ट्रामध्ये लोक मला ओळखायला लागले. आणि त्याच्यानंतर किती सिरियल आता तुमच्या प्रसिद्ध झाल्या? आता मी कलर्स मराठीवर एक सोन्याचं पावलं नावाची एक सिरियल केली होती. त्यातमध्ये मी निगेटिव्ह कॅरेक्टर केलं होतं. त्यानंतर मी स्वामी समर्थ केली कलर्स मराठीवरती. त्यानंतर आत्ताच जस्ट बंद झाली सिरियल, 1 वर्ष झालं. योग योगेश्वर जयशंकर नावाची सिरियल आहे. त्यामध्ये मी गोसावी नावाचं कॅरेक्टर केलं होतं, जे की महाराजांच्या शिष्याची भूमिका होती आणि त्याही भूमिकेने मला खूप प्रसिद्धी दिली, नाव दिलं. बरं, हे भूमिका ज्या प्रसिद्ध झाल्या त्याच्यानंतर येणाऱ्या आगामी सिरियल तुम्ही कुठे आणि कोणत्या विभागात करणार आहेत ते थोडक्यात सांगा. आता सध्या आगामी म्हणजे माझ्या यूट्यूबवर बापूची गोष्ट नावाची एक वेब सिरीज रिलीज झालेली आहे. तर मला असं वाटतं की माझ्या अकलूजच्या सर्व प्रेक्षकांनी, महाराष्ट्रातील सर्व प्रेक्षकांनी, माझ्या मित्रांनी, मैत्रिणींनी आणि जे आपले पत्रकार विष्णू कुंभार आहेत, यांच्या सर्व प्रेक्षकांनी ती वेब सिरीज, खरंच एका राजकारणावरच विषय आहे, बापूची गोष्ट यूट्यूबवरती आपल्याला मोफत उपलब्ध आहे. तर मला वाटतं की सर्वांनी ती पाहावी. आणि माझे आगामी चित्रपट येते, गांधी टॉक्स नावाचा एक चित्रपट येतोय की जो किशोर बेलेकर यांनी दिग्दर्शित केलेला आहे आणि तो सायलेंट ड्रामा आहे. तर त्यामध्ये मी अरविंद स्वामी यांच्यासोबत भूमिका केलेली आहे. तो चित्रपट नक्कीच यावर्षी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. खूप खूप धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल. मी स्वतः विष्णू महादेव कुंभार, अकलूज, विश्व 24 तास न्यूज आणि अटल फाउंडेशन यांच्यातर्फे तुमचं खूप खूप अभिनंदन आहे. भूमिका चांगली निभावा, इथून पुढं तुम्हाला चांगले यश मिळावं हेच माझे तुमच्या पाठीशी आशीर्वाद असतील. मला सुद्धा माझ्या मित्रांचा तुम्ही मुलगा आहे हे मला खूप अभिमान आहे. माझे खरंच म्हणजे विष्णू कुंभार हे माझे पत्रकार असून माझे फार जवळचे काका आहेत. माझा पूर्ण इतिहास, माझी फॅमिलीचा पूर्ण इतिहास त्यांना माहिती आहे. त्यांनी संघर्ष पाहिलेला आहे आणि आज ते काय त्याची फळं मिळत आहेत तेही त्यांना बघतायत.
तर माझ्यातर्फे विश्व 24 तास या चॅनलला आणि अटल फाउंडेशनला खूप खूप शुभेच्छा. सतत कार्य तुमच्याकडून सदोदित चांगलं घडत राहो. आणि विष्णू काका, तुम्हालाही माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तुमची पत्रकारिता अशीच फुलत राहो, सत्याला मार्ग मिळो, हीच माझ्याकडून फार फार मनापासून शुभेच्छा. संघर्षातून माणूस कसा पुढे जात आहे हे जिवंत उदाहरण आहे सोमनाथ बलभीम. माझे मित्राचा मुलगा आहे म्हणून मी इतकं अभिमानानं सांगतो की माझ्या अकलूजचा माझ्या मित्राचा मुलगा आहे. आज फिल्म इंडस्ट्रीत बरंचसं मोठं नाव कमवतोय. धन्यवाद. इथून पुढं वाटचाल ही चांगली असावी आणि अवश्य यश मिळत राहील. आपलं कर्म आणि कर्तव्य करत राहायचं, नशीब साथ देत असतं. ओके. आज तारीख 8 ऑक्टोबर 2025 अकलूज. थँक्यू. खूप खूप धन्यवाद.